तर सरकारनं अर्थसंकल्पात वारकऱ्यांसाठी घोषणा केल्या। प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्यात येणार आहेत। त्याचबरोबर वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत उपचार केले जाणार आहेत। याबद्दल वारकऱ्यांना काय वाटतंय त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी आज सभागृहात अर्थसंकल्प सादर केलं। यावेळी अनेक घोषणा झाल्या, मात्र याच वेळी वारकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहे, ज्यात दिंडीसाठी 20,000 रुपये असतील किंवा वारकरी मंडळाची स्थापना करण्याची घोषणा अजित पवारांनी केलेली आहे। आणि या सगळ्या घोषणांकडे वारकरी कसं पाहतात हेच जाणून घेऊया। माझ्यासोबत काही वारकरी आहेत। घोषणा तुम्हाला माहिती आहे, अजित पवारांनी अनेक घोषणा केल्या वारकऱ्यांसाठी, कसं पाहता, काय प्रतिक्रिया असेल? हा जो निर्णय अजितदादा पवारांनी असणारा या ठिकाणी घेतला तो अत्यंत स्वागतार्ह आहे। मी सर्व वारकऱ्यांच्या वतीनं त्या निर्णयाचं स्वागत करतो आणि सर्व जे असणारं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांचे जे सहकारी आहेत तर सगळ्यांना मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो। आता सरकारने असाही निर्णय घेतला आहे की जी पालखी निघेल किंवा वारी निघेल त्यात जेवढे वारकरी असतील त्यांचं आरोग्य जे आहे तर ते शासनातर्फे केलं जाईल, डॉक्टर असतील तपासणी केल्या जाईल। कसं पाहता निर्णय? पायी नाथ महाराजांची दिंडी, पायी पंढरपूर, सरकारकडे कसं पाहता? हो, तर हे जे पवारसाहेबांनी जे केलं ते वारकऱ्याच्या हितासाठी चांगलं आहे। आज जो निर्णय आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार यांनी जो निर्णय घेतलेला आहे याबद्दल प्रथमतः आमच्या सर्व वारकरी मंडळींच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो आहे। आणि छान अतिशय गोष्ट आहे, आज जो निर्णय झालेले आहे त्यात महत्त्वाचा निर्णय वारकऱ्यांसाठी देखील घेण्यात आलेला आहे आणि या सगळ्या निर्णयाचं जे आहे तर वारकऱ्यांनी स्वागत केलेलं आहे। हा निर्णय कौतुकास्पद असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बाळू पाचोनेसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।